लोन अमाऊंट व बँक डिटेल्स शेतकऱ्यांकडून तपासून घ्यावे. अगदी अचूक भरा आणि शेतकरी तुम्ही पाहत आहात, तुम्ही सुद्धा लोन अकाउंट, लोन अमाऊंट व बँक डिटेल्स सुद्धा व्यवस्थित भरा. आता यादीमध्ये ही संपूर्ण माहिती. नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि सीएससी धारकांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना म्हणजेच कर्जमाफी योजना, या योजनेतून आता तुम्हाला फॉर्म भरावे लागणार आहेत. फॉर्म शेतकऱ्यांनाही भरावे लागणार आहेत आणि केंद्र चालकांना. आता कसे भरायचे ते सुद्धा सांगणार आणि महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे. याद्या येणार म्हणून अनेक ग्रुपवरती तुम्हाला पाहायला भेटलं असेल. कदाचित उद्या परवा सुद्धा याद्या येऊ शकतात. पण ह्या याद्या नेमक्या कुठे येणार आहेत, त्याचबरोबर ह्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कुठे ऑनलाईन फॉर्म भरावा किंवा जिथे ऑनलाईन फॉर्म भरणार आहात, उदाहरणार्थ केंद्र चालकांजवळ म्हणजेच आपले सरकार सेवा किंवा महा ऑनलाईनची जी काही केंद्र आहेत, सीएससी केंद्र चालक, त्यांच्याकडे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बायोमेट्रिकने म्हणजे आधार बायोमेट्रिकने तुमच्या बोटांच्या ठशाने फॉर्म भरायचा आहे. यासाठी तुम्हाला लोन अकाउंट, लोन नंबर किंवा किती अमाऊंट टाकायची हे माहिती नसणार आहे. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. सर्वात प्रथम पहा, शेतकऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि केंद्र चालक म्हणजे सीएससी केंद्र चालकांनी सुद्धा. याद्या कुठे भेटणार हे सुद्धा सांगणार. तुम्हाला सीएससीच्या पोर्टल वरती यायचं आहे. सीएससी पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा युजर आयडी, पासवर्ड, कॅप्चा फिल करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर सर्वात प्रथम पहा, तुम्हाला एक नोटिफिकेशन आलेलं आहे. ते म्हणजे 21 जुलै 2026 म्हणजे कालचंच आहे. आणि या नोटिफिकेशन मध्ये महत्वाची सूचना तुम्हाला देण्यात आलेली आहे सीएससी केंद्र चालकांना. आता शेतकऱ्यांनी सुद्धा का व्हिडिओ पाहावा, कारण त्यांना सुद्धा कोणती कागदपत्र तयार ठेवायची हे सुद्धा माहिती भेटणार आहे. पहा, इथे महत्वाची सूचना कोणती आहे, विषय पहिल्यांदा समजून घ्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांचे आधार बायोमेट्रिक ई-केवायसी करण्याबाबत. म्हणजे काय की तुम्हाला हा कर्जमुक्तीच्या योजनेचा लाभ आधार ऑथेंटिकेशन म्हणजे तुमच्या बोटाच्या ठशाने बायोमेट्रिकने मिळणार आहे. हे समजलं. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे केंद्र चालक आहेत, जे की ग्रामपंचायत मध्ये असू द्या किंवा सीएससी केंद्र चालक आहे, त्यांना इथे महत्वाची बाब देण्यात आलेली आहे. ती पहा, सर्वांना कळवण्यात येते की म्हणजे जे की केंद्र चालक आहेत त्यांना सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार बायोमेट्रिक ई-केवायसी करण्याची प्रक्रिया आपल्या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे. म्हणजे लवकरच या 2-4 दिवसात सुद्धा. यासाठी केंद्र चालकांनी MFS 110 L1 फिंगरप्रिंट स्कॅनर आपल्या संगणक प्रणालीमध्ये पूर्वीच इन्स्टॉल करून घ्या तुमच्या कम्प्युटर संगणक मध्ये आणि ड्रायव्हर सुद्धा अपडेट करा. आता हे LFS 110 L1 फिंगरप्रिंट स्कॅनर तुमच्याकडे नसेल तर तात्काळ मागून घ्या. प्रोडक्ट मध्ये लिंक देतोय, तिथून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. आधीच असेल तर परचेस करण्याची गरज नाही. पहा, हे तुमच्याकडे असलं तर तुम्हाला शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये यासाठी ते स्कॅनर, त्याचे जे काही सॉफ्टवेअर, ड्रायव्हर्स हे इन्स्टॉल करून द्या. महत्वाची सूचना म्हणजे जे की तुम्हाला MFS 110 L1 फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध व कार्यरत ठेवायचं आहे, जे की मी प्रोडक्ट मध्ये ठेवतोय. डिव्हाइसची संपूर्ण चाचणी करून घ्या. आवश्यक ड्रायव्हर्स, सॉफ्टवेअर इन्स्टॉल असल्याची खात्री करा. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरळीत होत आहे का याची सुद्धा तपासणी करून घ्या. आता हे केंद्र चालकांना झालं. आता शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आणि तुम्हाला सुद्धा आता काय महत्वाचं आहे ते पाहूयात आपण. पहा, इथे काय महत्वाचं आहे, शेतकऱ्यांची स्वतःची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. शेतकरी असला तरच फॉर्म भरता येणार आहे. शेतकऱ्यांची आधार व योजनेतील माहिती काळजीपूर्वक पडताळून घ्यायची आहे. लोन अकाउंट, लोन अमाऊंट व बँक डिटेल्स शेतकऱ्यांकडून तपासून घ्यावे. अगदी अचूक भरा आणि शेतकरी तुम्ही पाहत आहात, तुम्ही सुद्धा लोन अकाउंट, लोन अमाऊंट व बँक डिटेल्स सुद्धा व्यवस्थित भरा. आता यादीमध्ये ही संपूर्ण माहिती येणार आहे. तर यादी कशी भेटणार ते पण सांगतो. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री केल्यानंतरच डिक्लेरेशन कन्सेंट प्रक्रिया पूर्ण करावी. बायोमेट्रिक आधार ई-केवायसी प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावी. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अयशस्वी झाल्यास इतर बोटांच्या ठशाद्वारे किमान 3 वेळा प्रयत्न करायचा आहे. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची पावती देणे अनिवार्य बंधनकारक आहे. चुकीची माहिती आढळल्यास संबंधित प्रक्रियेनुसार ग्रीव्हन्स नोंदवावी. मात्र प्रथम शेतकऱ्याची संमती घ्यावी आणि चुकीचे ग्रीव्हन्स आपण नोंदवायचे आहे.
शेतकऱ्यांना योजनेबाबत योग्य व अधिकृत माहिती द्यावी, कोणतीही चुकीचे आश्वासन देऊ नये. आम्ही सुद्धा योग्य व अचूक माहिती देणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कर्जमाफी यादी संपूर्ण माहिती आताच देणार आहे. शेतकऱ्यांची आधार व वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवावी. सर्व केंद्र चालकांनी आपल्या गावातील पात्र शेतकऱ्यांना सहकार्य करून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया वेळेत व जबाबदारीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. महत्त्वाचे म्हणजे पहा, इथे देण्यात आलेलं आहे की आधार बायोमेट्रिक ई-केवायसी शिवाय प्रक्रिया पूर्ण झालेली मानली जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यास पावती देऊन आवश्यक असल्यास पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करावे. अधिक माहितीसाठी तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे, जो की सीएससी केंद्र चालकांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं की बाबा आता केंद्र चालकांना काम लागणार आहे. प्रत्येक गावातील कर्जमाफीची यादी त्यांना भेटणार आहे. त्या यादीनुसार त्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करावी लागणार आहे. लोन अकाउंट, आधार नंबर, लोन अमाऊंट ही संपूर्ण माहिती घ्यावी लागणार आहे. आणि केंद्र चालकांनो, जे प्रोडक्ट मी ठेवलेलं आहे ते तुमच्याकडे आहे का, नसेल तर ते स्कॅनर घ्या. त्याचबरोबर यादी तुम्हाला कुठे भेटणार आहे, तर यादी तुम्हाला याच पोर्टलवरती भेटणार आहे. अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन सुद्धा येईल. किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या दिवशी कर्जमुक्ती कर्जमाफीची यादी अपलोड होईल त्यावेळेस कशी पाहायची ती तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. याच तुमच्या सीएससी पोर्टलवरती भेटणार आहे. ती कशी पाहायची नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.